मंडळी, खरेदी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि जेव्हा या खरेदीला विनोदाचा तडका लागतो तेव्हा काय होतं बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता समधेराव, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि ज्येष्ठ विनोदी अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. आता खिडकी कशाला बंद करते? केवढा गारवारा येतोय, कानात बिनात घुसला, तुम्हाला सर्दी बिर्दी झाली मग म्हणून बंद करते. सर्दी तुझ्या बापाला होईल, अरे आपल्याला नाही सर्दी होत. भल्या पहाटे उठून थंड पाण्याने दररोज आंघोळ करतो मी, माहित नाही का तुला? मामा तुम्ही अजून थंड पाण्याने आंघोळ करता का? अहो अंग आखडून जाईल मामा. कसा म्हाताऱ्या माणसानं असा गरम पाण्यानं शेक घेतला पाहिजे. वय झालंय मामा तुमचं. वय? मग माझं वय झालं नाही तर काय, म्हातारा झालो की मी. मग ए भाऊ, काय वय असेल माझं? तुमचं वय असेल की 80-82. दातच पाडीन. 82 तर वाटतो मी. आता 78 तर वय आहेच ना. काय चुकीचं सांगितलंय, जवळपासच सांगितलंय. मामा म्हणजे मामा. नमे अगं शरीरानं वाटत असेल मी म्हातारा, पण मनाने 24 आहे मी. आता जर मनात आणलं ना मी, आता तटकन उठून उडी मारून तिकडे बर्थवर बसू का मी? मामा म्हणजे मामा आहेत बरं का. एक काम करा तुम्ही, तरी पण ना तुम्ही लई करू नका तुम्ही जास्त. हे घ्या, हे कानटोपी घाला जरा. वा 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 वा. कानटोपी नाही, मी कानटोपी नाही घालणार मी. का? माझ्या जवळ ठेवतो मी. तू वय झालं म्हणून द्यायली का मला? मी अत्तरणा बांडे मी अजून. बरं राहिलं ठेशन आलं वाटतं. तेच ना, ठेशन आलं. चॉय 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 गरम चॉय गरम चॉय 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 गरम चॉय गरम बांगुड्या घ्या, आरस घ्या, किल्पा घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या. सुंदर सुंदर दिसायला आरस घ्या, किल्पा घ्या, बांगुड्या घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. हे किल्पा घ्या ना बाबा, मस्त आहे ती. सुंदर दिसायला आरस घ्या का? हा दादा, काय पैक कशाचे? हे बांगुड्या घेतल्या ना तुम्ही? तुम्हीच म्हणले ना, बांगुड्या घ्या, किल्पा घ्या, एकाच घ्या. कुठं म्हणले तुम्ही? नाही नाही तसं नाही, म्हणजे ती पद्धत आहे ना, बांगुड्या घ्या असं म्हणलं तर पैसे घेऊनच घ्या. पद्धतीमुळे म्हणलं विकत घ्यावं लागतं. विकत घ्यायला लागतंय. गंमत करतात मामा आमच्या विनोदी. बघ काही घ्यायचं असलं घ्यायचंय. मी ना कंगवा विसरले. कंगवा घ्यायचे होते, कंगवा विसरले. आहेत का कंगवा तुमच्याकडे? हाय की कंगवा? दाखवा ना जरा. हे घ्या ना, हे जांबार. हे बघा क्वालिटी बघा त्याची, एक ना कलर बघा, म्हणजे व्हरायटी. हे बघा, हे खिचत ठेवायचं. काय कलर आहे जालिम. हे पुढच्या खिचत ठेवायचं. एक नंबर क्वालिटी बघा तुम्ही. केस वाढत नाही ना यांनी? नाही ना. कंगवा आहे ना भाई, नवरा आहे का केस वाढायला? काय दादा तुम्ही जोखा नेता. आपलं तुम्ही घेऊ का? काय घेऊ का? अगं कंगवा आहे ते, काय नवरा आहे का एवढा विचार करायला? काय चाललंय तुमचं दोघांचं? बरं हे कितीला दिलं? फक्त 50 रुपये. 50 रुपये. अरे काय सोन्या चांदीचं का काय? नाही अहो मामा असतील तेवढे, तुम्ही काय त्यांना देते 50. अगं नाही नाही, अगं असले कंगवे आपल्याकडे 10 रुपयाला मिळतात काळूबाईच्या जत्रेत. काळूबाईच्या जत्रेत? आठवत नाही का मामा? तुम्ही अजून पण जाता काळूबाईच्या जत्रेला? बया, काळूबाईच्या जत्रेचं नाव काढलं अंगावर काटाला बघा. बर का दादा, आमच्या इकडची काळूबाईची जत्रा म्हणजे लय भारी असती. लय भारी मजा येते. म्हणजे काय ना, काळूबाईच्या जत्रेत आहे ना, आम्ही असं मामा घेऊन जायचे आम्हाला. पप्प्या, मी, बबन्या, पिंकी, आम्ही 4 मामांबरोबर. आणि आमच्यात भांडणं कशावरनं? मामाच्या खांद्यावर कोण बसणार. मी एका अंगून मामाच्या खांद्यावर, एका अंगून बबन्या मामाच्या खांद्यावर. आणि बबन्या काय करायचं माहितीये का? ते भोकाड असतं का, भोकाड भोकाड, ते वाजवायचा. मजा यायची. म्हणजे काय करायचं, ते भोकाड वाजवायचं, मामाच्या कांड्या बसायच्या.
मी बाबण्याला ऐकून बाबण्या आम्हाला ऐकून आणि मधल्या मध्ये मामाचं पार भजन होऊन जायचं. लय खोडील होते. लय मजा यायची. पण आता मामाचं जरा वय झालंय ना, त्याच्यामुळे ती आता नाही असं घेऊन जाऊ शकत. वय झालं काय लावलं का नाही का? हा, अजून बी तुला इकडं आणि पाप्याला इकडे घेऊन तर पळू शकतो मी. हा. होय. काय वय असेल माझं? 80-82 तरी असेल. दातच तोडील. या कंगव्याला जेवढे दात आहेत ना तेवढे तुझ्या मध्ये राहणार नाहीत याची व्यवस्था करीन. वय विचारून म्हणून मी सांगितलं. नाही ते गंमत असं काय त्यांना आवडत नाही वयाबद्दल बोललेलं. तुला घेऊन जातो काळूबाईच्या जत्रेला. चालेल ना. तिथं पोत भर कंगवे घेऊन टाक ना. काय पोत बरी. पोतं- एक मिळाला तरी बस आहे. नाही एक द्या. पोतभर कंगवे तिकडेच घेऊन टाक. याचे कंगवे नको अहो आपल्याला. एक तर देऊ. नाही याचे कंगवे 80 आहे माझं वय. हा? घेऊन टाक तुझे कंगवे. काय खरं काम? ऐका ना, असं काही करता. असं हे बघा, नका करू जाऊ द्या, मामा. कंग जाऊ द्या. आरसू तरी घ्या. आरसे तुमच्या- आरसू म्हणजे दाखवा ना. कलरफुल. हे बघा ना. नाही हे तो- तुम्ही तो निळा दाखवा जरा निळा. अहो, हे नका घेऊ तुम्ही. हे घ्या. बया. एकदा का नाही ह्या आरशात बघितलं. नाही उलट. कलर बघत होते. हा, डिझाईन म्हणजे एक नंबर. भारी डिझाईन. तुम्ही त्या आरशात बघितलं का नाही? हा. सेम हिरोईन दीपिका पादुकोण. हो काय? हा, बघा काय तुम्ही. बोलता तुम्ही? आणि मी बघितलं तर मी दिसन का पादुकोण सारखा? काय मामा तुम्ही बी बघ मामाला ही नव्हती. बाईसाठी ना. बरं ऐका ना मामा, बायजाच्या पोरीसाठी घेऊ का हो, अजून हो. एक? अजून एक द्या. हाय की असेल दोन तुमच्याकडे. किती 2-3 एक पाहिजे फक्त. नमे काय? बायजाकडे कुठे जाते आता? बायजा कुठे राहते तिकडे आता? मग कुठं राहते? आली इकडे माहेराला. काय आला तिच्या पोरं ते दोघं इकडेच राहतात माहेरला. म्हणजे? तुला माहितच नाही का? मला कसं माहिती असं? अगं नवऱ्यानं लय त्रास दिला तिला. आली माहेरला घेऊन पोरांना घेऊन. सुभाने आपण लय नीच जातीचा. नाही अहो, फुटलं ना ते. नाही सॉरी. अहो पण त्या बायजाचं नशीब फुटलं ना. या मला सांगितलं नाही मामा तुम्ही बायच्या बद्दल. अहो बिचारी लय चांगली बाई आहे हो. नवरा प्याताड आहे तिचा. दादा ऐकलं का? काय? दारू पिऊ नका बरं का कधी. मी नाही पित. तेच सांगते सोडा दारू. दारू वाईट. दारू माणसाचं पर आयुष्य आपण बरोबर. सोडायला प्यायला लागेल ना. मी पितच नाही ना. असं काय नाही पित मी. माहित नव्हतं मामा बाईच्या बद्दल. अहो मला आधी सांगितलं असतं. ऐक ना मी फोन केला असता हो तिला. हे नाहीत पेनारातले वाटत नाहीत घे. हे असल्या सटर फटर गोष्टी ऐकून कमीणार काय आणि शौक काय करणार? नाही काहीच नाही. बरं हे बघ काहीतरी घे ना. नाही खरं मामा अगदी बरोबर बोललाय तुम्ही. बरं मला एक सांगा, काय तुमच्याकडे असं भारी असं काही आहे का? भारी पाहिजे हा? का तुमच्यासाठी? हा. एक नंबर. हा? आत्ता देतो. एकच मिनिट थांबा. हे घ्या पंखा. गार 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 वारा येतोय. भारी हो. गार गार गार. हाय की नाही? अयो, वारे, अयो, बघा. एक नंबर. या बा. हा? चांगलंय हो. मग बया गरमीच्या दिवसात लय भारी हो का? अहो असं काय करता? 2 घ्या तुम्ही. हा. हा. लय गार गार वाटतंय. आहे का नाही? नमे काय हो मामा? याच्याकडे बघून मला काय आठवलं असं सांग बरं. काय आठवलं? आपल्या गावाकडचं ते गावाचं शेत आठवलं का? हा नाही म्हणून घ्या तुम्ही. काय मामा हरकत नाही. तुम्ही हे अशा एक आठवणी काढिता माझा पारूर भरून येतो. लय भारी मजा करायचं बरं का दादा आम्ही शेतात. तुम्हाला सांगतो मी बरं का भाऊ. हो भाऊ. अरे आमच्या गावाकडे आम्ही जायचो ना, आमच्या सगळ्या पोरांना घेऊन जायचो मी. पोरांना घेऊन जायचो हिरीमध्ये पोवायला सोडायचो. बोलता? आणि पोवणं झालं की त्या मच्छानीवर येऊन बसवायचं वा, वा, सगळ्यांना. वा. हा मच्छानीवर बसलं की पोरांना म्हणायचो ते बंद करा. हा नाही बंद करा नाही हो. बंद करा नाही. काय सांगायचो? हा पोरांना म्हणायचो खाली उतरायचं नाही मच्छानीच्या. उतरल साप ऐका उतरल मध्ये बॅटरी. मध्ये बोल नका हो. बॅटरी उतरल ते बंद करा. नाही. डेमो एकच आहे ना, दुसरं दाखवत आहे असं काय अहो, ते ऐकत मामा काय ऐकत सांगतात? गंमत आहे. मच्छाने येऊन सगळ्यांना सांगायचो साप असतो, इचुकाटा असतो, कोला लांडगा रानडुक्कर असतं, खाली उतरायचं नाही. पण पोरच ते ऐकत आहेत का? नमी तिचं सांग. ही तुझी गंमत सांग का सांग आता. बर का? हा ऐका बरं का? बर का? हिचं एकदा ह्या सगळ्या पोरांना घेऊन मी मच्छानीवर बसलो. मच्छानीवर बसलो म्हणलं उतरू नका, आणि ही नेमकी नजर चुकून खाली उतरली. मी उतारले. मच्छानीच्या खाली उतरली. मच्छानीच्या खाली उतरली. मी थोड्या वेळाने असं उघडून बघितले डोळे, समोर रानडुक्कर. बाबा 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 तिकडे रानडुक्कर, इकडे आमची नमी. म्हणलं काय करावं म्हणजे पोरगी जाती आता. घेतला
मारला टॉर्च. पंखा फेकला तुम्ही. हा पंखा नाही टॉर्च फेकला. पंखा फेकला तुम्ही. टॉर्च फेकला हो. हे काय टॉर्च फेकला आणि त्याचा लाईट त्या डुकराच्या रानडुकराच्या डोळ्यात गेला. भाव चढलं ते गेलं ना पळून. वाचली पोरगी. वाचलं नुकसान झालंय त्याचं. नुकसान नाही पोरगी वाचली ना पण. पंख्याचं नुकसान झालंय. अरे पंख्याचं नुकसान पंख्याने काय होतंय त्याच्यातून नुसता गार वारा येतो. तिथं जर पंखा असता त्या डुकरानं ती हवा बी खाल्ली असती माझी पोरगी बी खाल्ली असती. पण आता काय खायचं त्याच्यात काहीच राहिले नाही. तुम्ही तोडलाय पंखा. कुणाचं आहे सॉरी दादा सॉरी ऐका तुम्ही बंद तोडला, कर. तुमच्या हाताने तोडला. इकडे तुम्ही बंद. तुमचं आहे का हे? हा मग अरे 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 ते माझ्या त्या नादानं नाद काही लक्षात झालंय माझ्या. तुमचं आहे मग घ्यायचा का घ्यायचा तो हा? पंखा घ्यायचा नाही नाही नको पंखा आपल्याला. का? नाही नको. अगं आपल्या शेतावरचं गार कसलं वारा असतं गार तिकडे घेऊन जातो तुला. हा पण तुम्ही या आमच्या शेतावर एकदा. येतील. काय भारी वारा असतं आमच्या शेतात. अरे कसला वारण काय चालली नुसत्या स्टोऱ्या चालत घ्यायचं काहीच नाही. चला मी येतो. अहो मला घ्यायचं होतं घ्या- मामा. मामा घ्यायचं तिला काहीतरी. घ्यायचं मग घ्या ना तुम्ही. किल्पा आहेत का तुमच्याकडे? किल्पा म्हणजे एक नंबर किल्पा. मी बघू का जरा? हे बघा की डिझाईन बघा तुम्ही कलरफुल व्हरायटी पाहिजे तेवढ्या. भाऊ हा? कुठले आहेत तुम्ही? मी गोळेवाडीचा आहे. गोळेवाडी. हा गोळेवाडी. हे तुटणार नाही ना? हा? तुटणार नाही ना? अरे अजिबात तुटणार नाही. फिक्स आहे बघा. हा. ते शंकरोबाचं मंदिर आहे ते. तुम्हाला कसं माहित? अरे कसं माहित म्हणजे मागच्या अंगाला नदी आहे ना. नदी म्हणजे हा. रोज सकाळी जाऊन आंघोळ करतोय. हा. नित्य पाणी खालचं तळ दिसते. हो? ना मग. अगं नमा आपल्या विलास मामाच्या गावचे आहेत गोळेवाडीचे. विलास मामा गोळेवाडीच आहे नाही का? विलास मामा. अयो दादा तुमच्या पाया काय- पडला काय- काय पाहिजे. करता तुम्ही? अहो विलास मामाच्या गावचे तुम्ही. मी? आमचा विलास मामा लय भारी होता. सायकलीवर लिमलेटच्या गोळ्या आम्हाला वाटायचा पोरांना. आम्ही पोरं फिरायचं त्याच्या माग. ऐका ना मामा आपण काय करू येता येता आहे ना विलास मामाच्या इकडे जाऊन येऊ. हा? विलास मामाकडे कुठं जाती बाई आता? अं? वर जाती काय? म्हणजे म्हणजे काय गेला ना वर त्यो. गेला त्यो वर. विलास मामा गेला. बघितलं का काय हिचा मामा गेला आणि हिलाच माहित नाही. मला पण माहित नाही. खरं अरे तुम्ही गोळेवाडीचे आहेत ना. हा ना पण मग मामा गेला विलास मामा गेला. आमचा गेला विलास मामा. आमचा विलास मामा कुठं चालले? तुम्ही काय घेतच नाही. नुसत्या स्टोऱ्या चालल्यात. मी तरी काय करू. माझं स्टेशन बी गेलंय ना. ओ मामा हा. ते कानातला मळ काढायचा आहे का? अरे हाय की नाही. हे बघा, हे घ्या की. मला आधी हा, हे सांगितलं बघा. असतं. हा. कितीला आहे ही? 20 रुपये. 20 रुपये. हा. सुट्या आहेत ना? हा सुटे आहेत की. हा, द्या. हे घ्या. वा. हो भाऊ हा काय घेतलं हे मळ काढायचं कानातला. ते? हा हे कानात टाकणार का? हा अभाऊ का? संपलं मग सगळं. आमचा इलाज असाच गेला ना. कसं गेलं? मी असं रेल्वेमध्ये हे असलं ऐकणारे याच्याकडून घेतलं ते. कान खाजवत होता म्हणून मध्ये घातलं. गोड वाटलं मध्ये घातलं. आता सुरुवातीला गोडच वाटतं ना. गोड वाटलं म्हणून कोंबलं मध्ये. अजून गोड वाटायला लागलं. अजून गोड वाटायला म्हणून अजून कोंबलं. गेलं पडद्या पसतो थेट. आता पडदाच त्यो पडदा ते फाटला ना टारकन. गेला मेंदू पसतो. गेला ना मामा गेला ना विलास. ओ मामा हे घ्या. बघा भाऊ तुम्हाला बघा घ्यायचं असलं. हे काय झालं? नको मला हे 20 रुपये वापस द्या माझे अरे माझे. कसले 20 रुपये? मला नका बाबा काय झालं तर इलास मामा गेला. अरे कसं जाईल का येडायचं तू? अरे हे कान साफ करण्यासाठीच आहे ना. हे एवढंच आहे ना. म्हणजे इकडे काही साबण अडकलंय पाणी अडकलंय म्हणून असं करायसाठी असतंय. हे एवढं आहे का आज जाऊन मेंदू फुटायला? एवढंच आहे ना हे. कळत कसं नाही तुम्हाला? नाही तरी पण नका माझे 20 रुपये द्या मला. घे बाबा तुझे 20 रुपये. विलास मामा गेला विलास मामा गेला. काय विलास मामा गेला? काय हो दादा तुमच्या गावचे आहेत आणि तुम्ही असं बोलत का हो? मला एक फोन करून सांगितलं असतं तर विलास मामाचं शेवटचं दर्शन नसतं का घेत? अरे कुठला विलास मामा? कोण विलास मामा? विलास मामा. मला माहीतच नाही तुझा विलास मामा. मला माहित असतं तर एक नाही 100 फोन केले असते तुला. मला माहीतच नाही. विलास मामा कोण आहे तो? कोण मेलाय? कसा मेलाय? आता काय करू? कुणाला सांगू? ओ भाऊ ओ भाऊ का म्हणू का चिडचिड चिडचिड करायला लागलो. नाही तर काय? अरे. याचं काय नाही नुसत्या स्टोऱ्या चालल्या. स्टोऱ्या चालल्या. स्टेशन गेला आता 4 सीजन पुढे जायला लागेल मला. अरे
अरे चिडचिड करू नका. धंदा करणार आहे तुम्ही. धंदा करणाऱ्या माणसानं डोक्यावर साखर आणि तोंडात बर्फ ठेवला पाहिजे. ए छाड्या, तू तुझ्या नाकात बोळ आणि तोंडात तुळशी पात्र ठेव. बोलत तुम्ही. अरे तू बर्रा सांगते ते जायला मर तू छेड्या. तुझी कवटी फुटून त्याचा वाजेपर्यंत मी तर मरतच नाही रे. अरे माझी कवटी तू थेड्यात जगायला तर पाहिजे ना. तू मर ना मग. तू मर ना. अरे मर ना. अरे तू ओळखतच नाही. तू कवटी फुटून मरशील. तू मर ना. तू अगं बाई, अहो तुम्ही कशाला ए बारक्या ए. जीव नका काढू. किती वेळा सांगितलं तुला? हा नियम माहित नाही? रेल्वे मध्ये असं विकायला बंदी आहे माहित नाही? नाही सॉरी. सॉरी बिरी काय नाही. चल चूक झाली. 1500ची पावती फाड. चल 1500 नाही साहेब माझ्याकडे. 2 दिवस आत टाकतो. चल हे सगळं साहेब असं कसं आत टाकीत. असं कसं आत टाकीत. आत टाकता म्हणजे अहो मामा तुम्हाला माहित नाही, हे असे विक्रेते आहेत ना इकडे येतात दुकान लावतात. बंदी आहे त्याला. ह्यांना 2 दिवस आत टाकलं ना बरोबर अक्कल येते. नाही नाही नाही. अहो बाप साहेब असं करू नका. ते विक्रेते फिक्रेते काही नाही. आमचे नातेवाईक आहेत ते. आमचे नातेवाईक आहेत दूरचे. विलास आहे आमचा त्यो. विलास मामा आहे. मामा आहे आपला विलास मामा. मामा विलास. विलास विलास मामा. जिवंत आहे. जिवंत आहे विलास मामा. जिवंत जिवंत बरोबर काय येडा वाटलो काय? हा विलास मामा आहे. आणि हे सगळं कुठे घेऊन चाललात तुम्ही? तुम्हाला ते आमचं आहे. ते आमचं सामान हिच आहे ना. गावाकडे घेऊन चाललो. गावाकडे आमचं सामान आहे ते. हे विक्रेते फिक्रेते काही नाही. अहो हे बघा साहेब आमचा लय मोठा गोतावळा आहे. हे आमचे नातेवाईक आहेत. नातेवाईक. मी असं गावाकडे चाललोय. 15 नातवंड आहेत मला. 15 आता गावाकडे गेलं की सगळे गोळा होतं लाटांबर. आणि काय आणलं आजोबा हे द्यायचं काढून त्यांना एक होय ना मग. वय, वय, बरोबर सगळ्यांना आहे. असं वाटी तुम्ही 15 नातवंड आहेत. माझ्या याच्याहून अंदाज येत नाही लोकांना वय काय काय वय काय असेल माझं. 80-82 असेल की. तुम्हाला एक तर तुम्ही साहेब आहे हा हा. आणि तुम्ही सरकारी आहेत म्हणून हळूहळू मारी. पण मारीन नक्की. मामा काय गंमत करीत आहेत, गंमत करीत आहेत. नाही नाही नाही. गंमत करीत आहेत. गंमत केली. साहेब हे खरंच आमचे नातेवाईक आहे. पावती पिती फाडू नका. जा सांभाळून घ्या. मग बसा ना तिथे. हे असं पसरवू नका हे वस्तू तुमच्या. नाही, हे नाही, विलास. घेऊन जायचंय नातवंडात. असं पचवायचं नाही. हे तुटलेलं पेटलेलं गोळा कर सगळं. या साहेब गेले का? निघा, स्टेशनला घ्या, निघा. घ्या, घ्या. निघा, गेले गेले. आता टाकलं असतं जेल. काय कमी आहे का? जेलची हवा खाणं म्हणजे काय खायचं काम आहे का? काय करताय साहेब हं? हे माझ्याकडून गिफ्ट ठेवतो. नाही 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 नको नको प्लीज. नाही नाही. असं नका. पैसे घेणार असतात ते देतो. नाही ना पैसे कसं तुमच्याकडनं घेणार. प्लीज साहेब तुम्ही काय लयच आग्रह करता हो तुम्ही. हे ठेवा, ठेवा. बरं घेतो धन्यवाद. येस. काय माणसं असतात नाते. इला हिलाच ये मा इकडे. मामा अरे पैसे नका. ऐका ना तुम्ही प्लीज. पैसे नका देऊ मला. ऐका जरा. ते ऐकायचे नाही. नका नका नाही नाही पैसे. नाही नाही. मी तुमचं ऐकलं का नाही. तुमची प्रेमाची भेट घेतली की नाही मी. मग ही आमच्याकडून तुम्हाला प्रेमाची गिफ्ट. आमची आठवण. हा, तेव्हा हा? थँक्यू. गेलं काय बाया. चांगला भारी बरं माणूस का? आहे. चांगला मिळाला. तसा एकतच घेतला म्हणायचा. मामा लाईट पेट. खरं सांगू का? तुम्ही ना मला 35ची दिसताय हो. काय 35? चल वाट रे चल वाट. येडा वाटतो मी तुला. येडा वाटतो. अरे 78 आहे ना मी. कितीच आहे रे ए भाऊ. ओ दादा ते कितीच आहे मी. तुम्ही आहेत की असं म्हणजे 78-80 मधल्या असं वाटतंय. अरे 78 कुठे 80 कुठे. दात तोडीन. वा 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 वा. मी सांगते खारे सर तुम्हाला तुम्ही ऐन 25शीतलेच दिसता. अतिशय जिंदादिल परफॉर्मन्स. वा वा. एकदा जोरदार टाळ्या. गोड परफॉर्मन्स आणि व्हेरी नॅचरल. बघूया हा सर असे काय म्हणतायत निर्मितीताई. नमस्कार घारे सर. खूप वर्षांनी भेटलोय आपण आत्ता तू जे म्हणालीस की ते 25शीतले दिसत आहेत. त्यांच्या 25शीतले परफॉर्मन्सेस आम्ही बघितलेले आहेत. काय करायचे ते म्हणजे ते तर
तसं बघायला गेलं तर ते विनोदाचे कुलगुरूच आहेत घारे सर. आणि आज आत्ता इथे जे तुम्ही आम्हाला विनोदाचे धडे दिलेत ते अप्रतिम. खूप मज्जा आली. अरुण, तू कुठून कसा आवाज काढतोस मला माहिती नाही, पण तो अख्ख्या महाराष्ट्राला खूप आवडतो. तसा आवाज कोणीही काढू शकत नाही, कोणीही नाही, प्रयत्न करून सुद्धा. खूप मजा आली मला. सई, उबदार परफॉर्मन्स होता. खूप ऊब मिळाली तुमच्या परफॉर्मन्सने. आणि नमा, मला असं वाटतं की तुझं कौतुक आम्ही नेहमीच करत असतो, पण मला असं वाटतं की या प्रहसनात या मंचाच्या सगळ्यात 2 यंग मुलांनी बाजी मारलेली आहे आणि आम्हाला खूप ऊब दिली, खूप लहानपणीच्या आठवणी दिल्यात, कुठे कुठे घेऊन गेलात, मध्येच फिरायला घेऊन गेलात तुमच्याबरोबर आणि खूप आनंद दिलात. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला अत्यंत आवडली संकल्पना आणि ही संकल्पना साकार करायला जे 2 रत्न चूज केली ती पण लाजवाब होती. फार मजा आली. धन्यवाद.